पुन्हा एकदा जाणार आहोत पुण्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री बोलतायत। पुरस्कार आहेत ते पुरस्कार ज्यांना मिळणार आहेत त्यांना मी अतिशय मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या माध्यमातून इतरांना देखील ही प्रेरणा मिळाली पाहिजे आणि आपले खर्च कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादकता आपल्याला घेता आली पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आपण बघितलं आज मुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर होते। निमित्त होतं ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेचं आणि यावेळेला साखर उद्योगाबद्दल जी चिंता व्यक्त केली जाते त्यावरून मार्ग काढण्यासाठी आणि साखर उद्योग जगवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जातील याचा उहापोह आजच्या सभेमध्ये करण्यात आला। यामध्ये बीटपासून साखर तयार करण्यासाठी काय काय केंद्र सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आढावा शरद पवार यांनी मगाशी घेतलेला आहे। जे कारखाने बीटपासून साखर बनवण्याला प्राधान्य देतील त्यांना केंद्राने पॅकेज देण्यात यावं अशी सुद्धा मागणी शरद पवार यांनी केली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनाचा आढावा घेतलेला आहे। राज्यामध्ये बघितलं तर केवळ 10 साखर कारखान्यांची जी ऊसाची बिलं आहेत ती FRP प्रमाणे देणं बाकी आहे। केवळ 70 कोटी रुपये शेतकऱ्यांचं देणं बाकी आहे आणि इतर ऊस उत्पादक राज्यांचा जर हिशोब बघितला तर त्या मानानं ही रक्कम खूपच कमी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। पुण्यातल्या नवलेंच्या संस्थेतले शिक्षक उपाशीच नवलेंच्या मुलासाठी मात्र राजेशाही थाट असल्याचं पाहायला मिळतंय। शिक्षक मात्र पगाराविना नवलेंच्या मुलग्या रोहितचं प्री वेडिंग शूट इटलीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। संस्थेतल्या शिक्षकांना 2 वर्षांपासून पगार नाही आहेत। लग्नासाठी द्यायला पैसे आले कुठून असा सवाल आता शिक्षक उपस्थित करतायत। 17 डिसेंबरला मारुती नवलेंच्या मुलाचं जोधपूरमध्ये लग्न आहे आणि पत्रिकेसह नवलेंनी सुकामेवा आणि उंची अत्तर सुद्धा वाटलेली आहेत। पण शिक्षकांच्या घामाचा पैसा द्यायला मात्र चालढकल करतायत। या सगळ्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सगळ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अनेक शिक्षक बेरोजगार झालेले आहेत। 2-2 वर्षांचा या सगळ्या शिक्षकांचा पगार द्यायचा आहे। काशीबाई नवले जे रुग्णालय आहे त्यात सुद्धा अनेक अडचणींचा सामना तिथल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करायला लागतोय। मात्र नवले यांच्या मुलाच्या जर आपण प्री वेडिंगचं शूट बघितलं आणि सगळ्या पत्रिका म्हणजे आम्हाला काय म्हणावा असा सवाल उपस्थित होतोय। नेमकं प्री वेडिंग शूट कसं केलेलं आहे त्यावर एक नजर टाकूया। आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आहेत। वैभव, आपण हा प्री वेडिंग शूटचा व्हिडिओ बघितला तर खरंच हे 2 वर्षांपासून पगारासाठी झटलेल्या सगळ्या शिक्षकांची प्राध्यापकांची सगळी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येते। काय म्हणावं या सगळ्याला? संदीप, हा सगळा निलाजरेपणाचा प्रकार आहे। सरळ सरळ एकीकडे आपल्याकडे काम करणारे जे प्राध्यापक आहेत ते गेले 2 वर्ष न्यायालयीन लढाई लढवून न्यायालयाने आदेश देऊन स्वतः मारुती नवले यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अटक होऊन सुद्धा जर ही मस्ती जात नसेल तर याला काय म्हणायचं असा प्रश्न आहे। याचं कारण अनेकांची घरं नाही आहेत, अनेकांनी 2-2 वर्ष फुकट काम केलं, घर चालवायला पैसे नाही आहेत। असं असताना या अशा पद्धतीचा शाही विवाह करणं हा एक प्रकारचा माज आहे असं म्हणावं लागेल। याचं कारण जी माहिती मिळते, जोधपूर पॅलेस बुक करण्यात आलेले आहे। पुण्यातून मुंबईला जाणारे काही चार्टर्ड फ्लाईट जे आहेत त्या सुद्धा पूर्णतः बुक करण्यात आलेल्या आहेत पाहुण्यांसाठी आणि इतका सगळा मोठा डामडौल खर्च जो आहे तो केला जातोय। तो खर्च करण्याबद्दलही हरकत नाहीये। मात्र एकीकडे आपले कर्मचारी किंवा शिक्षक जे आहेत ज्यांच्या जीवावरती आपण मोठे झालो त्यांची परिस्थिती काय आहे ते रुपयाला मिंदे झाले। अशा परिस्थितीमध्ये कोट्यवधी रुपये लग्नामध्ये उडवणं आणि या शिक्षकांचे पैसे हक्काचे ते त्यांना न्यायालयाच्या आदेशानंतरही न देणं हा जो काही प्रकार आहे तो निर्लज्जपणाचा कळस म्हणावा लागेल। अगदी वैभव, एखाद्या सिनेमातल्या गाण्याला शोभावं अशा प्रकारचं प्री वेडिंग शूट करण्यात आलेलं आहे। जर्मनीमध्ये जाऊन शूट आहे, जोधपूरला लग्न आहे आणि त्या सिंहगड इन्स्टिट्यूट मधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची, प्राध्यापकांची, त्या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांची, डॉक्टरांची परिस्थिती बघितली तर खरंच अतिशय निलाजरेपणाचा कळस गाठलाय असं म्हणावं लागेल। या नवलेंशी काही बोलणं झालंय का?
संदीप नवले माध्यमांशी बोलत नाहीत. या सातत्यानं त्यांना शिक्षकांकडून जे आरोप करण्यात येत होते, आंदोलनं करण्यात येत होती, अगदी न्यायालयाचा कंटेम्प्ट झाल्यानंतर अटक झाल्यावरती सुद्धा त्यांच्याशी वारंवार संपर्क साधायचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ते या सगळ्या विषयामध्ये कधीच समोर येऊन बोलले नाहीत. त्यांनी कुठलीच भूमिका जी आहे ती स्पष्ट केली नाही. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं नवले यांना स्वतःला काय वाटतं किंवा काही वाटतं की नाही वाटत असा प्रश्न उरतो. या इतक्या मोठ्या शाही विवाह सोहळ्याबद्दल कुणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही. तो वैयक्तिक त्यांचा सोहळा आहे किंवा वैयक्तिक त्यांचा निर्णय आहे. मात्र तो करण्यापूर्वी आपण ज्यांचं देणं लागतो त्यांचे तरी पैसे किमान दिले जावेत. इटली सारख्या ठिकाणी जाऊन प्री वेडिंग शूट करण्यावरती इतके पैसे देतात ज्याच्यामध्ये काही शिक्षकांचे पगार भागवता येऊ शकले असते. नवले सातत्यानं जो दावा करतात की आमच्याकडे पैसे नाहीयेत त्याच्यामुळे पैसे देता येत नाहीयेत किंवा यापूर्वी त्यांनी शासनाची शिष्यवृत्तीचे पैसे जे आहेत ते वेळेवर मिळाले नसल्यामुळं ही अडचण झाल्याचा दावा केला होता, जो स्वतः शासनानं आणि सामाजिक राज्य न्यायमंत्री जे आहेत दिलीप कांबळे यांनी अगदी म्हणजे कुठेतरी वैभव हा सगळा तामझाम जो आहे तो सगळ्या प्राध्यापकांचे पैसे बुडवून केलेला